त्यांनाच सांगूया सजेस्ट काहीतरी करायला. सो बेसिकली आमचे जे डिशेस आहेत टोटली कोस्टल थीमला कनेक्ट करतात. ओके, जे नारळात शाळा असताना आणि खूप भारी आहे. कॉकटेल आणि मॉकटेल मेन्यू क्वांटिटी भरपूर आहे. ही मासे खाण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. असं स्वतःची खूप जास्त टेस्ट नाही आहे असं काहीतरी ट्रेडिशनल पद्धतीचं, फेटामेलन पण हा सर्वात बेस्ट आहे. त्या कोणालाही आवडू शकतात. लोकांना खूप आवडतात आणि सिम्पल पण आहे. आणि मेन म्हणजे यांची सर्व्हिस पण खूप छान होती. तर हे बघा, आता आपण आहोत राम गणेश गडकरी चौक जवळ आणि आपण जाणार आहोत या बिल्डिंगमध्ये, म्हणजेच कोहिनूर स्क्वेअरमध्ये. आणि इथे याचं लोकेशन म्हणजे अगदी याच्या बरोबर समोर इथे शिवसेना भवन आहे. आणि जर तुम्ही रेल्वे स्टेशनने आलात तर दादर स्टेशन इथून अवघ्या 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. आणि जर अंडरग्राऊंड मेट्रोने आलात तर हे बघा, इथे हे दादरचं स्टेशन आहे, म्हणजे एकदम संपूर्ण मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. आणि इथे आता आपण चाललो आहे. तर हे बघा, आता आपण कोहिनूर स्क्वेअरमध्ये आलो आहे आणि जाणार आहोत सेकंड फ्लोअरला. हे बघा, कोस्ट अँड ब्लूम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मालवणी माणसाचे मुंबई शहरातील प्रसिद्ध अशा रेस्टॉरंटला भेट द्यायला आहोत. त्याचं नाव आहे कोस्ट अँड ब्लूम. म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी चैतन्य हॉटेलचं नाव तर ऑब्व्हियसली ऐकलंच असणार आहे. त्यांचंच हे रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण पदार्थ मिळतात. पण यांची सर्वात महत्त्वाची खासियत आहे ती म्हणजे सी फूड. या ठिकाणी सी फूड युनिक पद्धतीने ते या ठिकाणी सर्व केले जातात. आणि त्याचाच आपण आस्वाद घेण्यासाठी इथे पहिल्यांदा आलो आहे. तर बघूया आपला हा व्लॉग कसा असेल, तिकडलं फूड कसं असेल, त्याची टेस्ट कशी असेल आणि इतर गोष्टी. तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, फायनली आपण सेकंड फ्लोअरवरती पोहोचलेलो आहे. हे बघा, कोस्ट अँड ब्लूम. चला, थँक्यू. तर हे बघा, इथे आपण फायनली आतमध्ये आलो आहोत आणि खूप गर्दी आहे आणि ॲम्बियन्स तर खूप जबरदस्त ॲम्बियन्स आहे, जबरदस्त. चला बघूया सीट कुठे भेटते. तर हे बघा, आम्ही या ठिकाणी बसायचं ठरवलेलं आहे. ॲम्बियन्स खूप भारी आहे. हां, एकदम जबरदस्त आहे, बाहेर पण आणि हा प्रायव्हेटवाला पण मस्त आहे. मस्त. ए, काय ऑर्डर करायचं? हा आहे तो कॉकटेल वगैरे चा आहे आणि हा डेझर्ट, मेन कोर्स, सूप वगैरेच आहे. आता बघूया काय करायचं ते ठरवूया, नाहीतर आपण त्यांनाच सांगूया सजेस्ट काहीतरी करायला. हां, बेस्ट ऑप्शन. नमस्कार दादा. हाय, नमस्कार. हां, ॲक्च्युली मी ना कोस्ट अँड ब्लूममध्ये मी फर्स्ट टाईम आलो आहे आणि आम्ही या ठिकाणी मेनू कार्ड संपूर्ण रीड केला, पण पुरे कन्फ्यूज झालो की ऑर्डर काय करायचं. तर तुम्ही काय सजेस्ट करू शकाल आम्हाला? नक्की सर. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू माय CNB. मी निखिल साईल, इथला रेस्टॉरंट मॅनेजर ऑफ CNB. सो बेसिकली आमचे जे डिशेस आहेत हे टोटली कोस्टल थीमला कनेक्ट करतात. ओके. सो आय विल सजेस्ट यू फॉर द टॉप सेलिंग डिशेस जे लोकांना खूप आवडतात आणि सिम्पल पण आहे. हां. म्हणजे फॉर एक्झाम्पल बोंबिल टेम्पुरा. इट्स लाईक अ क्रिस्पी बोंबिल विच इज डीप फ्राय इन अ टेम्पुरा बॅटर अँड सर्व विथ द सिराचा मेयो. ओके. दुसरं माझ्याकडे ऑप्शन्स आहे कोकोनट चिली. म्हणजे हे ऐकायला खूप असं इन्फ्युजन वाटतं. हां, बट हे चिली म्हणजे ॲक्च्युली हां, नॉनव्हेजमध्ये आपण ऐकलेलं आहे, व्हेज नॉनव्हेजला, पण कोकोनटची मी फर्स्ट टाईम ऐकली. येस ह्याचं आमचं युनिकनेस हेच आहे, जे नारळाचा शाळा असताना म्हणजे मलाही बोलतो आपण त्यांना, त्याला आपण इंडो या चायनीज सॉसमध्ये टॉस करतो. ओके. आणि मोस्ट ऑफ द पीपल दे लव दिस डिशेस अँड व्हेजिटेरियनमध्ये ऑप्शन्समध्ये हे टॉप सेलिंगमध्ये येतं. अच्छा. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शन आय कॅन रिकमेंड यू फॉर द मलेशियन सांबाल पॉम्प्लेट. अगेन इट्स अ कोस्टल डिशेस. सांबाल इट्स अ इंडोनेशियन सॉस विच इज अ पॅन फ्राय टॉस द पॉम्प्लेट आणि खूप मिडियम स्पायसी ग्रीन टेक्स्चरमध्ये येतं. ओके. अँड फॉर द मेन कोर्स आय विल रिकमेंड यू फॉर द आवर लिगसी थाली. म्हणजे यू कॅन तुम्ही चैतन्य रेस्टॉरंट तेच बोलणार होतो. दादरचं. हां, एकदम फेमस. येस लास्ट 15 years पासून ते आय कॅन से दादरला रूल करते मुंबईमध्ये. हां. अँड रिसेंटली आमच्या ठाण्याला पण एक आउटलेट ओपन झालाय. अच्छा. तर त्यांचीच थाली आपण इथे सर्व करतोय. इट्स वन ऑफ अवर सिस्टर आउटलेट एज वेल. हां. सो त्याच्यामध्ये आपल्याकडे मटनचा ऑप्शन आणि सुरमई थालीचा खूप छान असा फ्लेवर, म्हणजे तुम्हाला एकदम घरगुती जेवणचं एक्सपिरियन्स येईल. ओके. येस ठीक आहे. मग तुम्ही तेच ऑर्डर करा जे तुम्ही सजेस्ट केलात. येस सर. आणि साधारण किती वेळ लागेल तरी? जास्त नाही, 10-15 मिनिटात आपलं जेवण रेडी होईल. तर हे बघा, इथे आता आपले स्टार्टर आलेले आहेत. हां, बोंबील टेम्पुरा. हां, या ठिकाणी बोंबीलचं स्टार्टर आहे. इथे ही कोकोनट चिली आहे, जबरदस्त. फर्स्ट टाइम ट्राय करणार. हां हां, आणि इथे पापलेटचे. अशा प्रकारे आपण इथे 3 पहिल्या डिश त्या दादाने आपल्याला सजेस्ट केले होते आणि या तिन्ही पण या ठिकाणी आलेले आहेत. बघून तरी तुला कसं वाटलं? खूप सुंदर, ह्याचं प्रेझेंटेशन खूप मस्त आहे. हे तर बघ कसं एकदम शाळेच्या ह्याच्यातच हां, दिलंय म्हणजे पण आजपर्यंत आपण शहाळा म्हटलं तर नारळ पाणी आणि मलाई. हां, फर्स्ट टाइम आपण याच्यामध्ये आपण चिली ट्राय करणार आहे.
तरी बघा दादा या ठिकाणी सवलं आलेले आहेत. तर आपण जे स्टार्टर ऑर्डर केले होते ते आपल्याला दादांनी ते छान प्रकारे सर्व सर्व केलेलं आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे. दोन्ही आहेत. हां, तर इथे आता आपण ड्रिंकच्या काउंटरच्या इथे आलेलो आहेत आणि आपल्यासोबत दादा नमस्कार. हां, नाव का तुमचं? माझं नाव निकितेश आहे आणि मी इकडे बार मॅनेजर आहे. ओके. सो ह्या समरसाठी जे आपण कॉकटेल आणि मॉकटेल मेन्यू जे क्युरेट केलं आहे त्याच्यातला पहिला कॉकटेल आपण आता सादर करत आहोत जे आहे फेटामेलन. या गरमीमध्ये वॉट्स गुड वॉट्स बेटर दॅन वॉटरमेलन. सो ही ड्रिंक डिपेंड्स ऑन कोकमवरती आहे. वॉटरमेलन आहे ज्याच्यामध्ये आपण अल्कोहोल यूज केले आहे जे की जिन आहे. ओके. जे आपण दिलं आहे फेटा वॉशने. हां, दुसरं आहे आपण तुम्हाला मॉकटेल देतो ते आहे रॉ मँगो शिकंजी. ओके. सो वी हॅव मिक्स द शिकंजी विथ आवर रॉ मँगो कैरीपणा Oh. जे की आपला मालवणचा आहे. हां. इट्स अ हाऊस लाईक इन हाऊस कैरीपणा. अच्छा. मेड इट ओव्हर हियर अँड वी हॅव पेड इट विथ शिकंजी. आणि अशा प्रकारे इथे आता आपलं ड्रिंक पण आलेलं आहे. थँक्यू दादा. यो वेलकम सर. फॉर यू मॅम इट्स रॉ मँगो शिकंजी अँड फेटामेलन. आता खायला स्टार्ट हां, करते. चल. सगळं दिसायलाच खूप भारी दिसतंय. हां, पण मला प्रेझेंटेशन खूप छान आहे. हां, पहिलं जे आधी खायची जी ही आहे ते म्हणजे ही शहाळ्याची हां, कोकोनट चिली. कोकोनटची. हां, आणि अशा ॲम्बियन्समध्ये असे पदार्थ इकडे छान दिसत आहेत. बघू त्याची टेस्ट कशी आहे ती. दिसायला तो खूप भारी दिसते. बघूया आता. हां, व्हेजमधली आहे. कशी आहे? सुंदर आणि खाताना असं बिलकुल वाटत नाहीये की ती शहाळ्याची आहे. ओके. म्हणजे खरंच मी रिकमेंड करू शकते तुम्हाला. हां, हे नाही ते try म्हणाले करा पण म्हणून. की त्यांनी आता ॲक्च्युली त्यांनी सजेस्ट केलं म्हणजे कसं आहे की इकडे जास्त मागणी पण असणार तेवढी लोकांची. हो, नाही खरं खूप भारी आहे. हां, आणि आता हे घी चिकन घी रोस्ट ना. हां, हे आता त्यांनी नॉनव्हेजकडे वळले. सो चिकन. पराठा सोबत सर्व केले. हां, मी हे आधी असंच ट्राय. हां, फक्त चिकनचा पेस्ट ट्राय कर कसं वाटतंय बघ. क्रीमी, खूप भारी, सॉफ्ट आहे चिकन, खरंच मस्त आहे. आणि आता जो येतोय जो बोंबील जो मी कधीच खाल्ला नाहीये. हां, म्हणजे मला जास्त आवडतो. मी खात नाही. मला जास्त आवडतो बोंबील कारण त्याच्यामध्ये काट्याचं टेन्शन नसते म्हणून. टेन्शन नसतं. एका वेळेला भाई मी घरी किती बोंबील खातो ना. खूप खातो. हां, तुला बघ कसं वाटतंय? वाईट नाहीये. म्हणजे जो मला आवडत नव्हता तो इथे पण खूप आवडलाय. भारी वाटतोय. म्हणजे छान लागला. म्हणजे यानंतर तुला जेव्हा कधी बोंबील खायला वाटेल जो तू घरी खात नाहीस तो तू इथे येऊ शकतेस. हा, नक्कीच. हां. ते खूप सुंदर वाटलं हे. हां, आणि आता शेवटला पॉपलेट. शेवटचं पापलेट स्टार्टर आहे आपलं. जे. हां, पापलेट आणि ते या ठिकाणी मस्तपैकी सर्व केले सर्व. हां. हां, आणि बघ. मासा खाण्याची मजा ही हां. हाताशिवाय येत नाही, तर मी हातानेच खाणार हां, आहे. ही मासे खाण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. असे काटे सोडवते ना भाई, असे एकदम धाग्यासारखे दिसत असतात ताटामध्ये. हां, बघ टेस्ट कशी आहे ती पापलेटची. पापलेट पण सुंदर आहे. हां, पण मी बोंबील जेव्हा कधी खाल्ला नव्हता तो मला इथे खूप आवडला. ही कसली शिकंजी आहे. raw हां, mango रॉ chicken. मँगो चिकनची. अरे ते बनवण्याची प्रोसेस पण केवढी होती. हां, रिफ्रेशिंग आहे. तर मी आता या ठिकाणी चारही प्रकारचे स्टार्टर ट्राय केले म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण. आणि खरं सांगायचं म्हणजे एकदम जेन्युइन रिव्ह्यू की मी आजपर्यंत सी फूडचे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मी व्हिजिट केली होती म्हणजे रेस्टॉरंटला, पण हा सर्वात बेस्ट आहे. व्हेजमध्ये कोकोनट चिली अप्रतिम आणि बोंबील इथे चिकन आहे आणि पॉपलेट वगैरे जबरदस्त होतं. आणि चारही पण डिश मी त्यांच्या सजेशननी मागवल्या आहे कारण मला इकडली काही आयडिया नव्हती. त्याच्यामुळे नावच अशी होती ना की भाई कन्फ्युजनवाली नावं होती. तर त्यांनाच म्हटलं की तुम्ही सजेस्ट करा. त्यांनी आपल्याला विचारलं की तुमचे काय अपेक्षा आहे, तर आपण सांगितलं असं आम्हाला ट्राय करायचे आहेत. तर त्यांनी आपल्याला इकडे ट्राय पण करायला दिलं सगळ्या होतं. चारींमध्ये काय आवडलं तुला सर्वात काही जास्त? सांगू शकत, शपथ सांगू शकत नाही. म्हणजे मी व्हेज पण आता तेवढंच मी सांगितलं, संपवलं पण- आणि नॉनव्हेज पण तेवढंच संपवलं. तर हे बघा आमचं आता फायनली या ठिकाणी स्टार्टर संपलेलं आहे. आणि स्टार्टर खाऊनच पोट भरलंय, पण टेन्शन नाही आहे, राहुल आहे. अरे ऐक ना, आपण आता जे स्टार्टर ट्राय केलं जे खूप सुंदर होतं हा, भारी होतं. त्याची प्राईस काय होती सांग ना. अरे थांब, पापलेटची सांगते आधी.
मलेशियन सांबल पापलेट होतं ते 795ला. हां रिजनेबलच होतं आणि मोठं पण आणि खूप होतं. मोठं होतं आणि मास Size किती पण होते होती, त्याच्यामध्ये. हो. आणि बोंबील. दुसरं ते बोंबील टेम्पुरा म्हणून. हां. ते 495ला. 495 खूप युनिक पद्धतीचं होतं ते. हो, हो, हो. खूप मस्त होतं. आणि भाई, main मला आवडलेली कोकोनट चिली, हां. ती 475ला. जबरदस्त. मस्त होती. आता तुला भूक नाही आहे पण मला भूक आहे आणि आता आपण वाट पाहतोय थाळीची. हां. तर हे बघा इथे फायनली आता आपलं मेन कोर्स म्हणजेच आपण ज्या ऑर्डर केलेल्या त्या थाळ्या आलेल्या आहेत आणि इथे आपल्यासोबत आहे सायलीताई. नमस्कार. हां काय सांगाल आपल्या या थाळ्याबद्दल ज्या आम्ही ऑर्डर केल्या आहेत? कोस्टल रूमच्या या थाळ्या म्हणजे चैतन्याच्या लेगसी थाळ्या आहेत. हां. जे प्रेपरेशन तिथे आहे त्याच पद्धतीने आम्ही इथेही देतोय. हां. आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲडेड पण आहे. ओके. जसं आता इथे मटन थाळी आहे आणि इथे सुरमई थाळी हां. आहे. सो मटन थाळीमध्ये मटन मसाला आहे आणि हे वेगळ्या थोड्याशा साऊथ चं टच असलेलं सुकं मटण आहे. ओके. त्यामध्ये वडे आहेत. हां. आणि मालवणी आपली सोलकढी तर आहेच, हां. पापड आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे थोडंसं एक कॉम्बिनेशन थाळी पण मिळते. हां. आणि सुरमई थाळी ही आपली एकदम टिपिकल जी जशी चैतन्याची थाळी हां, आहे म्हणजे traditional पद्धतीची संपूर्ण. ट्रेडिशनल पद्धतीची भाकरी आहे, त्यामध्ये फ्राईड हां. सुरमई आहे. म्हणजे भाकरी वडे ज्याला जसं पाहिजे तसं ऑप्शन या ठिकाणी त्याप्रमाणे करू उपलब्ध आहे. शकतो. मोस्टली आपले जे भाजणीच्या वाटपातले असतात म्हणजे मटण झालं, चिकन झालं, हां. त्याच्याबरोबर वडे छान लागतात हां. किंवा त्याच्याबरोबर भाकरी छान लागते. पण फिशचं जे प्रिपरेशन असतं हां. त्या फिशला स्वतःची अशी एक चव असते, आपल्या तिखल्याला वगैरे एक बरोबर, स्वतःची हां. चव असते. त्यामुळे त्याच्याबरोबर ब्रेड कंबाईन करताना कधी पण आयदर तांदळाची भाकरी किंवा घावणे किंवा भात असा ज्याला असं स्वतःची खूप जास्त टेस्ट नाही आहे असं काहीतरी करायचं की जेणेकरून फिशची बेस्ट चव तुम्हाला एन्जॉय करता येईल. हां. आणि मग ते चैतन्य तरी किती वर्षापासून आहे? मूळचं चैतन्य हे आता 34 वर्ष झाली. बापरे, जे मालवणमधलं. हां, दादरमध्ये 2010 पासून आहे. हां. आणि आता ठाण्यामध्ये सुरू होत आहे वा या वर्षीपासून. मस्त, तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की छान बोलतात. तर हे बघा ही आहे ती माझी मटण थाळी आणि धनश्रीची सुरमई थाळी म्हणजे फिश थाळी. आणि धनश्री आता पहिली या ठिकाणी ट्राय करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंटेशन पण छान केलेलं आहे, एकदम ट्रेडिशनल पद्धतीचं. हे तिखलं बोलतात ते try हां, करू. भरपूर त्याच्यामध्ये वाटे आहेत म्हणजे सगळं जवळा वगैरे. कशी आहे टेस्ट? चांगली आहे. हां. आणि भाकरी आणि वडे दोन्ही ऑप्शन भाकरी आहे. पण मस्त आहे, सॉफ्ट आहे. हां, धनश्रीने भाकरी घेतलेली आहे आणि मी वडे घेतलेले आहेत. तर चला मटण वडे खायला या इथे. गरमागरम मटण वडे. घरगुती पद्धतीची कशी ग्रेव्ही असते सेम, खूप सुंदर आहे. आणि राईस वगैरे थाळीची ॲक्च्युली क्वांटिटी भरपूर आहे. आणि सोलकढी ट्राय करतो आहे, कोकण स्पेशल सोलकढी. सोलकढी पिऊन बघ, समजेल. सुंदर आहे. जबरदस्त. तर सायलीताई अजून एक गोष्ट की आपले जे व्हिडिओ पाहत आहेत लोक म्हणजे जे आपले कोस्टल ब्लूममध्ये जे आमची जी व्हिजिट होती या ठिकाणी, तर आपली जी व्हिडिओ पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल इकडे कोस्टल ब्लूममध्ये येण्यासाठी? मला असं वाटतं आता मी सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्या तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांचा विचार करते की कोस्टल ब्लूम दादरमधलं रेस्टॉरंट आहे. आणि पहिल्यांदा ज्या वेळेला कोणीतरी इथे एंटर करतं किंवा इथे जेव्हा बघतात त्यावेळेला असं वाटतं की बापरे आम्ही इथे जेवू शकतो का, किंवा असं काहीतरी बापरे खूप महाग असेल. तर मला त्यांच्यासाठी हे सांगायचं आहे की आमच्याकडे सगळ्या लोकांसाठी काही ना काहीतरी अवेलेबल आहे. म्हणजे जर तुम्हाला थाळी खायची असेल तर आमच्याकडे थाळ्या पण आहेत. काही लहान मुलं असतील तुमच्याबरोबर फॅमिलीमध्ये तर त्यांना आवडणाऱ्या पण काही डिशेस आहेत. बोंबील टेम्पुऱ्यासारख्या डिशेस आहेत त्या कोणालाही आवडू शकतात. तर त्यामुळे असं अजिबात काही नाही आहे की अरे बापरे मी इथे जाऊ शकेन की नाही. तर हे सगळ्यांसाठी आहे. आणि आम्ही सुरूच केलं कोस्टल ब्लूम या विचाराने की इथे फॅमिली एकत्र येऊन जेवू शकतात की नाही, किंवा जेवायला रादर अशी एक जागा त्यांना असावी मध्यवर्ती ठिकाणी दादरमध्ये की सगळ्या वयोगटाचे लोक, एक कुटुंब येऊन इथे एकत्र जेवावेत, गप्पा माराव्या, सेलिब्रेट करावं, आनंद घ्यावा. आणि त्याच्या निमित्ताने जे काही मेन्यूज डिशेस ज्या काही येतात त्याचा सगळ्यांचा आस्वाद घ्यावा. तर हे बघा फायनली या ठिकाणी इकडे आमची मेजवानी आजची संपलेली आहे.
भेटूया आता. दमलेलो आहोत. तर सायलीताई ॲक्च्युली आमचं इथे आता जेवण संपूर्ण झालेलं आहे आणि थाळी वगैरे सर्व मस्त होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की ते बोलतात ना पोट भरते मन नाही भरत, त्यातली गत झाली आहे. तर आता आम्ही असा विचार केला आहे की डेझर्ट काहीतरी ट्राय करायचा. तर तुमच्याकडे ते कोणते कोणते ऑप्शन आहेत? आपल्याकडे उकडीचे मोदक तर मिळतातच वा. आणि डिफरंट पद्धतीने म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्याचं प्रेझेंटेशन. अच्छा. आपल्याकडे रागी पुडिंग आहे म्हणजे नाचणीचं पुडिंग आणि आईस्क्रीम. ओके. आणि आमच्याकडचं एक युनिक जे बेस्ट सेलर म्हणतात जे पुरण फिलो पेस्ट्री. ओके. सो दॅट इज समथिंग आय विल रेकमेंड. पुरणपोळी तर आपण खातोच सगळे आणि हा आमचा पुरणपोळीचा टेक आहे. म्हणजे आम्ही कसं इंटरप्रेट करतो पुरणपोळीला. फ्रेंच व्हॅनिला आईस्क्रीम आहे आणि पुरणपोळीचे रोल्स बनवले आहेत. ओके. जे क्रिस्पी रोल्स आहेत हां. आणि त्याच्यावरती ते क्रिस्पी रोल्स सिगार्स हे आईस्क्रीम फ्रेंच व्हॅनिला आणि त्याच्याबरोबर तूप असं पेअर करून एकत्र यू मस्ट ईट. म्हणजे महाराष्ट्रीयन स्पेशल पदार्थ तुम्ही संपूर्णपणे या ठिकाणी युनिक पद्धतीने या ठिकाणी आणलेला आहे. येस येस येस. आणि तो बेस्ट सेलर आहे आमच्या मेन्यू मधला. हां, आता एक ट्राय करायला लागेल. इथे आता ना 10 मिनिटापूर्वी ताई हिच्या पोटामध्ये अजिबात जागा नव्हती. डेझर्ट आल्यानंतर बोलते ट्राय करायला लागेल. ठीक आहे, चल बघ कसं आहे ते. सिगार्स आहेत त्याच्यावरती. सुपर, खूप मस्त आहे ना. बेस्ट फ्रेंड. हे नक्की ट्राय करू शकता. तुझ्या आधीच्या ट्रायला काय प्रॉब्लेम होता? इथे तुझी ताकद वाढली आता लगेच. पण आता खाल्ल्यावर मस्त वाटलं. खूप सुंदर. ठीक आहे ठीक आहे. हां सायलीताई, आम्ही स्टार्टर मेन कोर्स सर्व ट्राय केलं आणि फूड अप्रतिम होतं. म्हणजे ॲक्च्युली मी आजपर्यंत कोस्टन ब्लूमबद्दल फक्त ऐकलं होतं, पण इथे येऊन आज मी ती मेजवानी अनुभवली. खूप मस्त वाटले आणि एवढी छान होते की मी लोकांना नक्कीच रिकमेंड करेन. मला सांगा की इथे कोस्टन ब्लूम जे कोहिनूरमध्ये आहे ते इथे किती वर्षापासून आहे तरी? आम्ही 2023 मध्ये चालू केलं. ओके, म्हणजे साधारण 3 वर्ष आता इथे या ठिकाणी झालेले आहे. आणि याचं टायमिंग काय? टायमिंग आम्ही सकाळी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत. अच्छा, 12 ते 12 म्हणजे संपूर्ण वेळ ओपनच असते. आणि कोणत्या दिवशी बंद वगैरे असते काय? नाही नाही, ऑल डे. ओके, म्हणजे वर्षाचे 12 महिने हे इथे ओपनच असते. समजा जास्त कोणी समजा येत असेल तर त्यांना रिझर्वेशन वगैरे करावं लागेल अगोदर? रिझर्वेशन मी रेकमेंड करेन कारण मग वेटिंग करायला नाही लागत. हां. मोस्टली संडे ब्रंचना वगैरे खूप गर्दी असते आणि संडे ब्रंचला लाईव्ह म्युझिक वगैरे पण असतात. अच्छा, म्हणजे संडे दिवशी असं असते सगळ्या Yes, गोष्टी. yes. ओके, म्हणजे जर जास्त ग्रुप असेल तर त्यांनी अगोदर रिझर्वेशन केलं तर त्यांना बेटर होईल ते. ओके, ठीक आहे, चालेल चालेल. थँक्यू. तुम्हाला भेटून पण छान वाटलं, इकडलं फूड पण छान वाटलं आणि तुमचे जे इतर जे चैतन्यचे रेस्टॉरंट आहे किंवा इकडलं सगळ्यासाठी माझ्याकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. चला बाय. बाय. तर हे बघा, आता आम्ही कोस्टन ब्लूममधनं बाहेर आलेलो आहे. कसं वाटलं? खूप भारी. एम्बियन्स तर खूप सुंदर होतंच, टेस्टला तर काही तोडच नाही आणि मेन म्हणजे यांची सर्व्हिस पण खूप छान होती. हां, म्हणजे एखादा नवखा माणूस जरी या ठिकाणी आला तरी तो बिंदास खाऊ शकेल. हां, म्हणजे तुम्ही काय ऑर्डर करताय त्याचं कन्फ्युजन नसेल की ते तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतील ह्या डिशमध्ये नेमकं काय येणार आहे, कसं आहे, ते सगळं तुम्हाला आणि सांगतात. ॲक्च्युली ताई पण म्हणाल्या मगाशी की कोहिनूर स्क्वेअरच्या बाहेर उभा राहून मिडल क्लासवाला म्हणजे आपल्यासारखा माणूस विचार करणार नाही की इकडे या ठिकाणी एवढं रिझनेबल असू शकेल म्हणून. त्याच्यामुळे कसं आपल्यासारख्या माणसाची कधी पण भीती असते की अरे इकडे मी जाऊ की नको जाऊ. पण आणि फिशचं बघायला गेलं तर फिशची रेंजेस जेवढी आहे अरे फिश आपण जर स्ट्रीटवरती जर खायला गेलो ना तरी त्याचं महागच असते. तर आजची मेजवानी कशी वाटली तुला? जबरदस्त. खूप भारी. हां, थँक्यू तुला पण. हां, तुझा जो बड्डे आहे ना 6 महिन्यांनी तो आज तुला मी सेलिब्रेट केला असं समज. थँक्यू. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच संपतो आहे. जाम दमलो आहे, म्हणजे खाऊन खाऊन जाम दमलो आहे. पोट भरलं मन नाही भरत असं चालू होतं. ॲक्च्युली स्टार्टरने माझं पोट भरलं. त्याच्यानंतर मी म्हटलं चल मेन कोर्स आपण मागवूया. मग मेन कोर्सनी पोट भरलं. मग मेन कोर्स खाल्लं. मग बोललं आता आपण तिखट खाल्लं तर गोडवा पण काहीतरी झालाच पाहिजे. मग डेझर्टनी पोट भरलं. त्याच्यामुळे ते माझं चालूच होतं. पण हे चालू अशामुळे होतं, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथली टेस्ट जबरदस्त टेस्ट होती. म्हणजे मी एकही डिश अशी बोलू शकत नाही की ती मला 19-20 वाटली की मला आवडली नाही. मस्त होतं. आणि काही काही पदार्थ तर भाई नॉनव्हेजला पण टक्कर देणारे होते. उदाहरणार्थ कोकोनट चिल्ली बघितलं. चिल्ली म्हटल्यावर चिकन चिल्ली वगैरे आठवते. तर इकडे ती व्हेजमधली चिल्ली होती. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल ना तर तुम्हाला मी नक्की रिकमेंड करेन की तुम्ही कोकोनट चिल्ली या ठिकाणी ट्राय करा. आणि नॉन व्हेजिटेरियन असाल तरी पण तुम्ही इकडे ट्राय करा. तर तिकडे खूप छान छान होते. फॅमिली पण तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. संडेचं वगैरे या ठिकाणी सर्व म्हणजे लाईव्ह सगळ्या गोष्टी वगैरे असतात. तुम्ही
संपूर्ण इथे रेस्टॉरंट पण सगळं बुक करू शकतात. कोणी कोणी या ठिकाणी वेगळे वेगळे लोक या ठिकाणी भेट देत असतात. म्हणजे मित्रमैत्रिणी म्हणा किंवा फॅमिली म्हणा किंवा ऑफिसचे पार्टी म्हणा किंवा इथले ग्रुप रियुनियन वगैरे असेल त्या ठिकाणी या ठिकाणी लोक व्हिजिट करू शकतात. तर इथे तुम्हाला यायचं कसं आहे ते दादर स्टेशनपासून म्हणजे वेस्टर्न रेल्वेच्या दादर स्टेशनवरनं तुम्ही शिवसेना भवनच्या इकडे यायचं आहे. शिवसेना भवनच्या अगदी समोरची बिल्डिंग कोहिनूर स्क्वेअरच्या दुसऱ्या माळ्यावरती आहे. तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. आता आपण या ठिकाणावर निघतो. हा व्लॉग कसं वाटलं नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू शका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.